अंत्यसंस्काराची तयारी सुरू असते। तरुण मुलगी गेली म्हणून आई वडील आक्रोश करत असतात आणि अशाच वेळी एक बहादर येतो आणि जळत्या चितेवर उडी घेत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो। आता मंडळी, तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला एखाद्या सिनेमाचा सीन सांगते, तर अजिबात नाही। कुठल्या सिनेमाचा सीन नसून नागपूरच्या कन्हान भागात घडलेली ही एक खरीखुरी घटना आहे। तसं मंडळी, आजकालची तरुण पिढी आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असते, कारण आता चांद तारे तोड लावंगाचा जमाना जुना झालाय। आधीच या पिढीला आयुष्याची किंमत नसतेच, मग ते स्वतःच असो नाहीतर दुसऱ्याचं, त्यात हे जळत्या चितेवर उडी घेणं अतीत झालंय। पण नेमकं काय मॅटर आहे तेच आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। माझ्या मृत्यूसाठी अनुराग मेश्रामला जबाबदार धरू नये आणि अनुरागला काहीही करू नये असा उल्लेख करत एका 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरी टोकाचं पाऊल उचललं। अंकिताचं शवविच्छेदन पार पडल्यानंतर दुपारी 4 वाजताच्या सुमारास अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती। तिच्यावर अंत्यविधी पार पडत असताना अचानक अनुराग मेश्राम हा तिथे पोहोचला। त्याने सरणावर उडी घेत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या या कृत्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले संतापले आणि त्यांनी अनुरागला बाजूला करत त्याला चांगलंच चोपले। घटनेच्या माहितीनंतर अनुरागचे वडील आणि त्याच्या भावाने त्याला लगतच्या रुग्णालयात दाखल केले। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मंडळी, नागपूरच्या कन्हान भागात हनुमान नगर मध्ये राहणारी 19 वर्षीय अंकिता खोब्रागडे या तरुणीचं त्याच भागात राहणाऱ्या अनुराग मेश्राम या 27 वर्षीय तरुणासोबत काही काळापासून प्रेम संबंध होते। सुरुवातीला दोघांचं नातं चांगलं सुरू होतं, पण काही काळानंतर त्यांच्यात भांडणं होऊ लागले। या वादामुळे अंकिता मानसिक दृष्ट्या खचली आणि रविवारी तिने टोकाचं पाऊल उचललं। अंकिताला अशा अवस्थेत बघून घरच्यांना मोठा धक्का बसला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला। शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी अंकिताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचा पार्थिव कन्हान नदीच्या घाटावर नेण्यात आलं। या संपूर्ण दुःखद घटनेदरम्यान आणखी एक गोंधळ उडाला। अंकिताच्या अंत्यसंस्कारासाठी कन्हान घाटावर जमलेले लोक तिचा पार्थिव घेऊन पोहोचले असताना अनुराग मेश्राम देखील तिथे दाखल झाला, मात्र तो त्यावेळी दारूच्या नशेत होता। अंकिताच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या अनुरागने अत्यंत भावनेच्या भरात तिच्या सरणावर उडी मारून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। त्याचं हे कृत्य बघून उपस्थित लोक चक्रावले, पण नंतर त्याला बाजूला करत तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला बेदम चोपलं। ही मारहाण इतकी तीव्र होती की अनुराग जागीच बेशुद्ध झाला। या घटनेनंतर त्याचे वडील राजेंद्र मेश्राम आणि मोठा भाऊ पवन मेश्राम यांनी पोलिसांच्या मदतीने तात्काळ त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले। सध्या तो आयसीयू मध्ये उपचार घेत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल क्षीरसागर, कामठी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधला। पोलिसांनी सांगितलं की अनुराग मेश्राम शुद्धीवर आल्यानंतर त्याचं निवेदन घेण्यात येईल आणि त्यानंतर या प्रकरणात पुढील तपास व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। या घटनेनं एकूणच परिसरात खळबळ उडाली असून समाजात भावनिक अस्थैर्याचं प्रतिबिंब उमटलंय। त्यानंतर त्याला तातडीने कामठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली आणि संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन अनुरागची प्रकृती जाणून घेतली, त्याच्या कुटुंबियांकडून सविस्तर माहिती मिळवली। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात। पण एकूणच ही सगळी घटना ऐकून खरंच मनसून नव्हतं। पण इथे दोष एकट्याचा नाहीये। खरं सांगायचं झालं तर आपल्या समाजात प्रेमाचं खरं स्वरूप नीट समजावून सांगितलं जात नाही। ज्या वयात शिक्षण, करिअर, स्वप्न आणि स्वतःचं भविष्य घडवायची वेळ असते त्या वयात पोरं प्रेमात पडतात आणि प्रेम म्हणजे काय ते नीट माहीत नसतानाच काही वेळेस आकर्षणाला प्रेम समजून घेतलं जातं आणि जेव्हा ही भावना अति तीव्र होते तेव्हा त्याचा शेवट दुर्दैवी होतो। पालक, शिक्षक, मित्र कोणीही त्यांना काहीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्यावेळी त्यांना सगळं चुकीचं वाटतं। त्यांच्या डोक्यात जे चाललंय त्यातून त्यांना बाहेर काढणं फार कठीण जातं। मग जेव्हा नात्यात मतभेद, दुःख, ब्रेकअप येतो तेव्हा काही जण इतके खचून जातात की त्यांचं भान राहत नाही। काही जण दुसऱ्याचा जीव घेण्या इतपत विकृतीकडे वळतात, तर काही स्वतःचं आयुष्य संपवतात। शिवाय जर कधी त्या नात्यात ब्रेकअप सारखी गोष्ट आलीच की प्रेमाचं दुःख जरा वेळ चालतं, पण नंतर जी सोडाची भावना जन्म घेते ती खरं तर सगळ्याच वाटेला घातक ठरते। ती जर माझी नाही झाली तर ती कुणाचीच होणार नाही। त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं म्हणून मी त्याला आयुष्यभर त्रास देणार, ती माझ्याशिवाय आनंदी कशी राहू शकते। आणि इथेच ही सगळी तरुण पिढी चुकलेली असते, कारण ज्याला आपण खरं प्रेम मानतो त्याच्याच विरोधात तिरस्कार वाढवणं, सूड घेणं हे खरं तर त्या नात्यालाही कलंक लावणं ठरतं। कुणालाही दुखावून, त्रास देऊन आयुष्य पुढे नेता येत नाही आणि जर कोणी स्वतःचं आयुष्य संपवत असेल तर हे प्रेम नाही, निव्वळ मूर्खपणा आहे। पण तुमचं या गोष्टीबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।